तख्त सचखंड श्री हुजूर अविचल नगर साहेब नांदेड येथे तख्त स्नान सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा। तख्त सचखंड श्री हुजूर अविचल नगर साहेब येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्राचीन परंपरेनुसार तख्त स्नान सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला। या दिवशी तख्त साहिबांच्या आत आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांकडून दूध व पाण्याने स्नान घालण्याची सेवा पार पडते। तसेच गुरु महाराजांची प्राचीन शस्त्रे अंगिठा साहिबांच्या बाहेर स्वतंत्र सभागृहात सजवली जातात आणि भाविक शस्त्र स्वच्छ करण्याची सेवा करतात। ही परंपरा वर्षानुवर्ष कायम राखली जात आहे। यावर्षी सकाळी 10:15 सुमारास माननीय मित जथ्थेदार संत बाबा ज्योतिंदर सिंगजी यांच्या नेतृत्वाखाली अर्धात झाल्यानंतर पंच प्यारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तख्त स्नान सेवा सुरू झाली। या तख्त स्नान सेवेत देश विदेशातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सतबीर सिंगजी यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून भाविकांचे मनपूर्वक आभार मानले व सेवेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे अभिनंदन केले। या प्रसंगी गुरुद्वारा बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। वातावरणात भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम दिसून आला। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। गुरु प्यारी साध संगत जी, अज बहुत बड़ा खुशियां का प्रात दिन है। अज पावन स्थान तख्त सचखंड श्री हजूर श्री अविचल नगर साहब जी दे तख्त स्नान की सेवा होनी है। मानयोग जथेदार साहब श्रीमान संत बाबा कुलवंत सिंह जी, समूह पंच प्यारे, गुरु की साजी निवाजी प्यारी साध संगत अपने हत्थां नाल आप जी दे स्थान की सतगुरु पातशाह जी दे स्थान की सेवा करके खुशियां प्राप्त करन लग्या। सो संगतां नूं बेनती है, भाई गुरु घर दा कोई नुकसान होवे इन्हां गल्लां दा ध्यान रख के सेवा करो। सतगुरु पातशाह जी दे वचन, सतगुरु की सेवा सफल है जे को करे चित लाए। सो सेवा करके गुरु पातशाह जी दी खुशियां प्राप्त करो जी। वाहिगुरु जी का खालसा।